एकीकडे राज्यातील अनेक शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढलेला पाहायला मिळतोय, तर दुसरीकडे नागपुरातील विधानभवन परिसरात देखील या भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढलेला आहे. भटक्या कुत्र्यांमुळे आमदार, मंत्री आणि कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो आणि त्यामुळे नागपूर विधानभवन परिसरामध्ये भटकी कुत्री पकडण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांकडून मोहीम राबवण्यात येते. ही भटकी कुत्री पकडताना महापालिका कर्मचाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागते. राज्यातील अनेक शहरांमध्ये भटक्या कुत्र्यांची समस्या वाढते, मात्र या कुत्र्यांना पकडण्यासाठी प्रशासनाकडून तत्परता का दाखवली जात नाही असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जातोय. नागपूर अधिवेशन सध्या सुरू आहे आणि नागपूर अधिवेशनामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेक जी भटकी कुत्री आहेत ती या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फिरताना दिसतात आणि हाच त्रास मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय.